MSP दरानं सोयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारनं तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरवण्यात आली असून या मर्यादेत कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी आहे. ही मर्यादा संपूर्ण राज्यभरात एकच म्हणजे हेक्टरी 30 क्विंटल, एकरी 12 क्विंटल करणे गरजेचं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी शेतकऱ्यांकरता शेतात जाणारे रस्ते सुस्थितीत असावे याकरता कायदे निर्माण करून तशा प्रकारच्या सूचना देखील महसूल विभागाला दिल्या. याच अनुषंगानं सेवा पंधरवाडा आणि महाराजस्व अभियान देखील राबवण्यात आलं. मात्र महसूल विभागानं अडवलेले रस्ते मोकळे करून दिले असले तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत रस्ता मोकळा करून दिल्याचा आदेश सुद्धा मिळालेला नसल्याचा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहेत. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 139 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे. भूसंपादनासाठी 87.82 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास मंगळवारी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. विमानतळाच्या विस्तारीकरणात प्रामुख्यानं धावपट्टीची लांबी वाढणार असून यातून मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी विमानतळ सज्ज होईल. समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. त्यांनी या संदर्भात आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या या पत्रामध्ये आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. अण्णा हजारे लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरामध्ये हजारे उपोषणाला बसणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपचे नेते अनेकदा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती करून हिंदुत्व सोडल्याची टीका करत असतात. उद्धव ठाकरेंनी भगवा झेंडा सोडून दुसरा झेंडा हाती घेतला आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंवर केला जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी या सर्व टीकेवरून विरोधकांनी उत्तर दिलेलं आहे. तसेच भाजपचा एक मंत्री गोमांस खातो असं म्हणत अमित शहा त्याच्या शेजारी बसून जेवण करतात असंही ठाकरे यांनी म्हटलंय. आगामी काळात जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आपापल्या सोयीनुसार अनेक नेते पक्षांतर करतानाही दिसत आहेत. अशातच आता बीडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. पक्षातील अनेक नेत्यांनी हाताची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतलंय. तसेच धाराशिवमधील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला धुरंधर चित्रपट तिकीट बारीवर जबरदस्त कामगिरी करतोय. भारत पाकिस्तान हेरगिरी अशी या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. चांगला जोरात हा चित्रपट चाललेला असताना एक वाईट बातमी आली आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि माधवन जबरदस्त लाईमलाईटमध्ये आहेत. या स्टारचा धुरंधर चित्रपट तिकीट बारीवर तुफान हिट ठरलाय. चित्रपटाची गाणी आणि सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं गेल्या महिन्यात 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ते 89 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर 16 दिवसांनी धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांनी दिल्लीत त्यांच्यासाठी प्रेयर मीट ठेवली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मुली ईशा आणि आहना देओल देखील उपस्थित होत्या. या प्रेयर मीटमध्ये हेमा मालिनी या उपस्थितांसमोर धर्मेंद्र यांच्याबद्दल भरभरून बोलल्या. मात्र बोलता बोलता त्या धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या. अभिषेक बच्चनने नुकतीच पीपिंग मूनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांबाबत विचारण्यात आलं. यावर अभिषेकनं कोणतेही आढेवेढे न घेता थेट उत्तर दिलंय. लग्नाच्या आधी त्यांना आमचं लग्न कधी होणार हे जाणून घ्यायचं होतं. आता ते घटस्फोटाच्या चर्चा करतायत. माझ्या पत्नीला माझं सत्य माहीत आहे. मला तिच्याबद्दल माहीत आहे. आम्ही एक आनंदी आणि परिपूर्ण कुटुंब आहोत आणि आमच्यासाठी हेच महत्त्वाचं आहे. आलिया भट्टनं रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक विषयांवर चर्चा केली. करिअरची सुरुवात, सिनेमातील यश अपयश, फिटनेस आणि लेख राहाबद्दल तिने अनेक खुलासे केले. यावेळी एका चाहत्याने तिला विचारलं, ग्लोबल स्टेजवर भारताचं प्रतिनिधित्व करताना दडपण येतं का? यावर ती म्हणाली, भारतीय म्हणून उलट माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर पाकिस्तानी चाहत्याने तिला पुढे विचारलं, पाकिस्तानमध्ये कधी येणार? तेव्हा आलिया म्हणाली, कामासाठी मला जिथे जावं लागेल तिथे मी आनंदानं जाईल.